नमस्कार. आज मी तुम्हाला हा कोर्स आपण कोर्स डिझाईन केलेला आहे. टॅली प्राईम. टॅली प्राईम या कोर्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्यवस्थितपणे पूर्ण स्वरूपात माहिती इथं दिलेली आहे. अकाउंटिंग बेसिक, कंपनी क्रिएशन, लेजर क्रिएशन, व्हाउचर एंट्री, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, जी-एस-टी. त्यासोबत त्याचे PDF-मध्ये असाइनमेंट पण दिलेले आहेत. असाइनमेंट सोडवून दाखवलेले आहेत आणि त्या असाइनमेंट प्रॅक्टिससाठी PDF ही दिलेले आहेत. हा मराठीतून पूर्ण कोर्स आहे. हा कोर्स आम्ही फक्त ₹499 तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे या आमच्या sconline.in या वेबसाईटवरून. हाच कोर्स तुम्ही जर 6 फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलात, तर तुम्हाला या 499 रकमेमध्ये आणखीन 40% सूट मिळू शकेल. आता हे कसा घ्यायचा कोर्स? कोर्स परचेस कसा करायचा? त्यासाठीची पहिली काही माहिती मी तुम्हाला देतोय. सर्वप्रथम लॉग इन साइन अप या बटनवर क्लिक करा. जर तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड असेल, तर तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड टाकून पुढं जाऊ शकता किंवा रजिस्टर नाववरती क्लिक केलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. इथं तुमचं पूर्ण नाव म्हणजे नाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम, युजर नेम, ईमेल आय डी आणि पासवर्ड, परत तोच पासवर्ड कन्फर्मेशनसाठी टाकून रजिस्टर करा. माझं आता नाव रजिस्टर केलेलं आहे. मी एक अकाउंट क्रिएट केलेलं आहे म्हणून मी आता करत नाही. पण हे ज्यावेळी तुम्ही करून रजिस्टर कराल त्यावेळी तुमचा ईमेल आय डी किंवा इथं युजर नेम जो टाकलेला आहे तो तुमचा लॉग इन आय डी असेल आणि हा पासवर्डनं तुम्ही इथं लॉग इन करू शकाल. मी इथं आता लॉग इन करतो. एक माझ्याकडे मी तयार केलेलं लॉग इन आहे. ते मी इथं दाखवतो. आता मी हे लॉग इन तयार केलेलं आहे. ते लॉग इन त्याचा पासवर्ड मी एंटर करतो आणि साइन इन करतो. साइन इन करतो. साइन इन केल्यावरती असा मला डॅशबोर्ड दिसेल जिथं कोर्स घेतलेला आहे. एक कोर्स घेतलेला आहे, ॲक्टिव्ह एक आहे आणि एक कंप्लीटेड आहे असं इथं आपल्याला दिसतं. म्हणजे हा मी कोर्स घेतलेला आहे आणि कंप्लीट आहे. तर मला टॅली हा कोर्स परचेस करायचा आहे. त्यासाठी मी कोर्सेसमध्ये जातो. इथं ॲड टू कार्ट येईल. हा मी कोर्स घेतलेला असल्याकारणानं स्टार्ट लर्निंग आलेलं आहे. इथं मी आता ॲड टू कार्ट करतो. ॲड टू कार्ट केलं की व्ह्यू कार्टवरती जातो. व्ह्यू कार्टवर आल्यानंतर मला इन इथं कार्ट प्रोव्हाइड दिसेल. प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट केलं की माझ्याकडं परचेससाठीची एक वेगळी स्क्रीन येईल. या स्क्रीनसाठी चेकआउट स्क्रीनमध्ये सगळ्यात वरती येतं हॅव ए कुपन, क्लिक हेअर टू एंटर युअर कोड आणि खालती जी भरलेली काही माहिती आहे आपली ती इथं पाहायला मिळते. आता मी काय करतो, माझ्याकडं हा जो कोर्स आहे इथं 499च दाखवतं. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात आणि 40% डिस्काउंट आम्ही दिलेला आहे 6 फेब्रुवारीपर्यंत. तर मला त्याच्यासाठी कुपन दिलेलं आहे. ते कुपन मी इथं एंटर करतो. कुपन आहे टॅली 40. आता इथं मी प्रथम काय केलं, क्लिक हेअर टू एंटर युअर कुपन कोड. कुपन कोड इथं टाकला, ॲप्लाय कुपन केलं. कुपन ॲप्लाय केलं की हा जो 499चा कोर्स आहे, कुपन टॅली 40 -1 आणि इथं प्राईज आली 199.40. म्हणजे आपल्याला 40% डिस्काउंट ॲप्लाय झाला. आता आय हॅव रीड अँड ॲग्री द वेबसाईट टर्म्स कंडिशन्स सिलेक्ट करतो आणि कंप्लीट पेमेंटवर क्लिक करतो. कंप्लीट पेमेंटवर क्लिक केल्यानंतर पुढची जी पेमेंटची स्क्रीन येईल तिथून मला पेमेंट करता येईल. इथं आता फोनपेचा एक पेमेंटसाठी क्यू आर कोड ॲप्लाय झालेला आहे. ह्याच्यात ऑप्शन दिसतात आपल्याला क्यू आर कोड, यू पी आय
कार्ड आणि नेट बँकिंग. जनरली बरेच जण फोनपे, गुगल पे, पेटीएम वापरत असतात. तर सगळ्यात सोयीचा मार्ग हा आहे, UPI कोड वगैरे लक्षात ठेवण्यापेक्षा आपण काय करू शकतो, तर पेमेंट इथनं करू शकतो. मी तुम्हाला पेमेंट करून दाखवतो. मी आता माझ्या एका UPI ॲप जे गुगल पे, फोनपे यापैकी एक कुठलंही ओपन करतो. हा कोड मी स्कॅन करतो आणि ह्याचं पेमेंट मी करून टाकतो. आता याचं पेमेंट ज्यावेळेला रिअलाईज होईल तिथं, म्हणजे माझ्या इकडनं पेमेंट झालं, पेमेंट रिअलाईज झालं, पेमेंट क्लिअर झालेल्याचा टिक मार्क इथं आलेला आहे. आता ह्याच्यावर क्लिक करायचं नाही. इथं आपल्याला हा कोर्स आपल्या डॅशबोर्डमध्ये ॲड झाला. डॅशबोर्डमध्ये ॲड झाल्यावरती इथून तुम्ही परत स्टार्ट लर्निंग केलं की हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळतात. या इ- बाजूला सगळे व्हिडिओचे नावं दिसतील. त्याच्यावर क्लिक केलं की तो व्हिडिओ इथं तुम्हाला ओपन होईल. तर सुरुवातीला क्लिक करा आणि हा व्हिडिओ सुरू होईल. फॉर एक्झाम्पल आता या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ अकाउंट्स अँड गोल्डन रूल्स हा एक पार्ट आपण घेतलेला आहे. ह्याच्यातच खालती आपण एक्सरसाइज फाईल ही दिलेली आहे यासाठीची. हं? आता प्रत्येक ज्या त्या व्हिडिओ खालती त्याची एक्सरसाइज फाईल आहेच. मी इकडनं आपण कोर्स परचेस करायची प्रोसेस पाहिली. कोर्स परचेस केल्यानंतर परत आपण एकदा लॉग इन करूया आता. लॉग इनवर आपण या साईटवरती आहोत आपल्या SCOnline.in. इथून जेव्हा आपण परत लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर मी मगासच माझा लॉग इन ID ॲड करतो आणि पासवर्ड टाकून साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर माझा डॅशबोर्ड मला ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथं मला हा कोर्स पाहायला मिळतोय. या कोर्सवर जेव्हा मी क्लिक केलं की मला इथं स्टार्ट लर्निंग कंप्लीट कोर्स असे बटन दिसतात आणि त्याबरोबर कोर्स इन्फॉर्मेशन, रिव्ह्यू आणि रिसोर्सेसमध्ये ज्या काही प्रॅक्टिस फाईल्स आहेत त्या सगळ्या इथं एकत्रित करून दिलेल्या आहेत. अर्थात या फाईल्स प्रत्येक व्हिडिओच्या खालती म्हणजे ज्या अकाउंट टाईप्स ऑफ अकाउंटचा जो एक लेसन असेल, व्हिडिओ लेसन, त्याच्यासोबतही ते दिलेलं आहे. ही PDF फाईल अटॅच केलेली आहे. तसंच व्हाउचर एंट्रीच्या सोबत ही फाईल अटॅच केलेली आहे. इथं आपण पाहूया कोर्स इन्फॉर्मेशनमध्ये आपण पाहू. व्हाउचर एंट्रीचं आपण हे करू. आता व्हाउचर एंट्रीच्या इथं एक्सरसाइज फाईल ती दिलेली दिसते पहा तुम्हाला. हं? तिथूनही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही या रिसोर्समधून ही फाईल डाउनलोड करून प्रॅक्टिससाठी या वापरू शकता. त्याबरोबर तुमचे जे काही रिव्ह्यूज असतील तर ते इथं रिव्ह्यू राईट करून तुम्ही सहकार्य करा. इथं तुम्ही रिव्ह्यू द्या, स्टार्स किती आहेत, त्या तुम्हाला कोर्स कसा वाटतो याची माहिती इथं सबमिट करा. थँक यू.